नमस्कार, मी बसवेश्वर आखाडे. माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. मित्रांनो, अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी घेऊन आलो आहे, की जो आहे आपल्या शिक्षकांच्या भरतीच्या संदर्भात. शिक्षक भरती आणि रोस्टर. बघा, आजपासून मला वाटतं या ठिकाणी की पवित्र पोर्टलच्या भरती संदर्भात विद्यार्थ्यांचा अर्ज भरणं, त्या ठिकाणी त्यांचा डेटा भरण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि लवकरच ही शिक्षक भरती जी आहे या ठिकाणी होणार आहेत. आता ज्या शाळेत रिक्त पद असतील त्यांच्यासाठी जर पाहायला गेलं तर रोस्टर ही गोष्ट अतिशय महत्वाची या ठिकाणी असणार आहे. त्या बाबतीचीच अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत. मित्रांनो, आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा सुद्धा विसरू नका. तर बघूयात पुन्हा आपण सविस्तर पद्धतीनं. तर कोणाला रोस्टर करावं लागेल हा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनात असेल व सगळ्यांनाच रोस्टर करण्याची गरज आहे का? तर बघा मित्रांनो, कोणाला रोस्टर करावं लागेल यातला जर मुद्दा एक क्रमांक जर आपण बघितला या ठिकाणी की 2025-26 संच मान्यता तयार असलेल्यांना या ठिकाणी रोस्टर तयार करावं लागणार आहे. संच मान्यता तयार म्हणजे काही तांत्रिक अडचणीनं कोणाच्या संच मान्यता बाकी असतील तर त्या आल्यानंतर तुम्हाला करावं लागेल. पण ज्यांना 25-26 ची संच मान्यता मिळालेली आहे त्यांना मात्र रोस्टर करायची गरज आहे आणि त्या ठिकाणी काय रिक्त पद सुद्धा असले पाहिजे. दुसरा जर मुद्दा अतिशय महत्वाचा जर या ठिकाणी जर आपण घेतला, पदसंख्येत बदल झाला असल्यास म्हणजे काय, जर तुम्ही आधी रोस्टर केलं असेल, तुमच्या जर संच मान्यतेत शिक्षक संख्येत कोणता बदल झाला नाही, पद रिक्त तेवढीच आहे, अशा वेळेस तुम्ही रोस्टर नाही केलं तरी चालेल. परंतु तुमच्या इथे जर समजा शिक्षक संख्या कमी झाली, बघा, कमी हो किंवा जास्त झाली, हे दोन्ही कारण जर झाली असतील आणि आधी जरी तुमचं रोस्टर तुम्ही आणलेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला नवीन रोस्टर या ठिकाणी कमी जास्त प्रमाणामुळे करावंच लागेल. कारण काय होतं, शिक्षकांची संख्या जर कमी जास्त झाली पर्यायानं काय होईल, आरक्षण सुद्धा कमी जास्त या ठिकाणी आपलं होईल. म्हणून या गोष्टी आपल्याला करावं लागेल. आता हे तुम्हाला कळलं असेल की कोणाला करावं लागेल रोस्टर. मग रोस्टर मध्ये काय असतं प्रामुख्यानं जर आपण विचार केला तर मग रोस्टरचे शिक्षक रोस्टरचे 3 भाग या ठिकाणी असतात. 1 नंबर मुख्याध्यापक, 2 नंबर जर तुमच्या इथे जर उपमुख्याध्यापकाचं पद असणार तर तुम्हाला उपमुख्याध्यापकाचा सुद्धा त्याच रोस्टरमध्ये समावेश करावा लागतो आणि 3 नंबरचा जो असतो ते मित्रांनो शिक्षक. मग हे शिक्षक जे असतात यामध्ये तुम्हाला पर्यवेक्षक यांचा सुद्धा समावेश यामध्येच होतो. म्हणजे या शिक्षक संख्येतच यांचा समावेश होतो. पर्यवेक्षकाचं पद सुद्धा शिक्षकामध्येच या ठिकाणी येतं. या पद्धतीने या 3 पदाचं कॅल्क्युलेशन वेगवेगळ्या स्वरूपात या ठिकाणी आपल्या कॅशबुकला होत असतं. आता जर आपण पुढे पाहायला गेलं या ठिकाणी तर हे रोस्टर आता का करायची घाई झाली आहे, तर बघा, हे पत्र आहे अगदी 17/3/2026 महाराष्ट्र शासनाचं शिक्षण आयुक्तालय यांचं हे पत्र आहे की 17/3/2026 नुसार हे पत्र आहे आणि यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे, बघा इथे थोडं स्क्रीनवर तुम्हाला खाली पाहायला लागेल की पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीसाठी बिंदू नामावलीच्या माहिती बाबत अगदी म्हणजे शासनानं त्यांच्या स्तरावर या ठिकाणी तयारी सुरू केलेली आहे आणि बिंदू नामावली अपडेट करायच्या सूचना ज्या आहेत त्या आपल्या संस्थांना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. त्यामुळेच हे रोस्टर करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आला प्रश्न, मग आता हे रोस्टर तुम्हाला कसं करायचं हा तुमच्या मनामध्ये इथे प्रश्न असेल. तर बघा, काय झालं होतं 2024 मध्ये दिनांक 27/2/2024 ला जो शासन निर्णय निघालेला आहे शासनाचा, त्यातील ज्या सूचना आहेत, त्यातील ज्या तरतुदी आहेत त्या पद्धतीनं आपल्याला हे रोस्टर करावं लागणार आहे. शासन निर्णय 27/2/2024 नुसार बघूया. आता या शासन निर्णयानुसार पुढे आपल्याला काय या ठिकाणी लागणार आहेत आवश्यक कागदपत्रे. तर आवश्यक कागदपत्रात जर पाहिलं आपण मुद्दाम समजण्यासाठी या ठिकाणी 1, 2, 3 भाग केले. पहिला भाग जर बघा, या ठिकाणी आहे संच मान्यता, कार्यरत शिक्षक याद्या. संस्थेच्या जर अनेक शाळा असतील तर प्रत्येक संस्थेतील शाळेची ज्या रोस्टरमध्ये समावेश शाळा आहेत त्या प्रत्येकाची याद्या लागणार आहेत. आता जात संवर्गातून नियुक्त शिक्षकांचं काय लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट, जात पडताळणी प्रमाणपत्र, नियुक्ती आदेश, ठराव इत्यादी या गोष्टी. नंतर काय, शासकीय जी नुसार पुन्हा आणखी काही काही कागदपत्र आपल्याला या ठिकाणी जोडायला लागतात. चेक लिस्ट, नमुना 1, नमुना 2,
नमुना 3 या पद्धतीने नमुना 7 पर्यंत असे विशिष्ट नमुने त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. या नमुन्यामध्ये आपल्याला ही एकंदरीत माहिती आपल्याला भरायची आहे. तिसरा मुद्दा जो आहे, जर मागील तुमचं रोस्टर जर याच्या आधी जर तुम्ही तयार केलं असेल आणि त्या ठिकाणी पडताळणी करून जर आणलेलं असेल तर ते रोस्टर सुद्धा या रोस्टर सोबत या ठिकाणी लागते. मित्रांनो बघा, आता हे रोस्टर जर तुमचं मंजूर जर झालं असेल तर काय होईल, हा जो एक नंबरचा मुद्दा आहे यामधल्या, तर मागील जर रोस्टर तुमचं मंजूर असेल आणि ते शिक्षक जर या रोस्टरवर सुद्धा असतील तर या ठिकाणी तुम्हाला हे जे त्यांचे वैयक्तिक डॉक्युमेंट आहेत हे नाही दिले तरी चालतील, कारण त्या आधीच्या तपासणीत मात्र त्यांचं नाव झालेलं पाहिजे. याच्या आधी त्यांची डॉक्युमेंट त्या ठिकाणी काय आपण पडताळणी कार्यालयाकडून तपासून आणलेले असले पाहिजे. ही होती आवश्यक कागदपत्रांची माहिती. नक्कीच हे रोस्टर करणं अतिशय सोपं या ठिकाणी असणार आहे. आणि हे जर तुम्हाला जर या बाबतीत काही अडचण असल्यास हा माझा मोबाईल नंबर, यावर तुम्ही संपर्क करू शकता. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या ठिकाणी दिलेली आहे. मित्रांनो, याच पद्धतीचे व्हिडिओ आपण माझी शाळा माझे कार्यालय या युट्यूब चॅनलवर देत असतो. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.